नमस्कार रीडर्स. तर अजून भरपूर लोकांना समजत नाही, की आपल्याला एखादा मोमेंटम कसा आयडेंटिफाय करायचा किंवा स्विंग कसा आयडेंटिफाय करायचा. तर बघा थोडक्यात आणि एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगून देतो. सिम्पली काय करायचं बघा, मार्केट इथून डाऊनफॉलला आलंय, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे एक सपोर्ट बनवला मार्केटने आणि मार्केट वरच्या साईडला गेले आणि इथे एक बघा रेझिस्टन्स घेऊन मार्केट काय करतंय, खालच्या साईडला येतंय, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं बघा, जिथून मार्केट वरती गेले बरोबर, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत काय गेले, मार्केट वरती गेले. तर आपल्याला काय बघायचं, मिनिमम 50 पिपचा मोमेंटम तो असायला पाहिजे. इथून तर इथपर्यंत कॅल्क्युलेट केलं तर 160 प्लस पिपचा मोमेंटम आपल्या इथं बघायला मिळतो, ठीक आहे. आणि त्यानंतर कॅन्डल्स बघायचे. आपल्याला काय पाहिजे, मिनिमम 3 कॅन्डल्स पाहिजे. इथं बघा किती फॉर्म झालेत, 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल्स फॉर्म झाले, ठीक आहे. रेड असो ग्रीन असो, फक्त आपल्याला काय पाहिजे, 3 कॅन्डल्स पाहिजे. म्हणजे इथून ते इथपर्यंतचा मोमेंटम जो आलेला आहे तो आपल्यासाठी काय झालाय, व्हॅलिड झालाय. व्हॅलिड मोमेंटम आलाय. 50 पीप मिनिमम आपले जे क्रायटेरिया आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि 3 कॅन्डल्स पाहिजे ते पण कंप्लीट केलेलं, ठीक आहे. तर हा काय झाला, आपल्यासाठी व्हॅलिड झाला. आता याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर कसं यूज करायचं बघा. सिम्पली इंडिकेटरमध्ये जायचं, ठीक आहे. इंडिकेटरमध्ये गेलं, सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेलो की स्विंगचा जो आपला स्टार्ट टाइम आहे, ठीक आहे. स्विंगचा जो आपला स्टार्ट टाइम आहे तो फक्त आपल्याला इथं टाकायचा आहे. आता बघा इथं आलो मी खाली, 10 वाजून 10 मिनिटांनी स्विंग चालू झालाय आणि 10 वाजून 40 मिनिटांनी तो स्विंग एंड झालाय, ठीक आहे. म्हणजे मोमेंटम तिथपर्यंत आलाय. आजची तारीख किती आहे बघा, 25 आहे. इथं काय टाकायचं बघा, 10 वाजून 10 मिनिटं आणि स्विंग एंड किती वाजता झाला बघा, 10 वाजून 40 मिनिटांनी. 10 वाजून 40 मिनिटांनी झालाय, ठीक आहे. त्यानंतर मोमेंटम कुठला आहे बघा, अप साईडचा मोमेंटम. कसा अप साईडचा मोमेंटम आहे बघा, मार्केट ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेलं म्हणजे काय झालं, अप साईडचा मोमेंटम झाला. मग इथं काय करायचं, फक्त अप साईडचा मोमेंटम सिलेक्ट करायचा आणि खाली यायचं. इथं जे 500 दिसतंय ना, तिथं फक्त 50 करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर जो खाली तुमचा हा झोन निघून येतो, हा तुमच्यासाठी काय असतो, आपला बाईंग झोन असतो. सिल्वर झोनला तुम्ही एंट्री करू शकता. सिल्वर झोनला जरी तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला काय करायचं, फक्त 60 पिपचा एसएल द्यायचा, ठीक आहे. आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल की गोल्डन झोनला तुम्हाला एंट्री करायची, तर गोल्डन झोनला तुम्ही 3 प्रकारे एंट्री करू शकता. पहिली तुमची एंट्री होणार आहे इथं या साईडला फर्स्ट लेवलला, तिथं तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 80 पिपचा. त्यानंतर जर तुम्ही मिडल लेवलला एंट्री केली तर मिडल लेवलला तुमचा स्टॉप लॉस असणार आहे बघा 70 पिपचा. आणि तर तुम्ही एकदम थर्ड लेवल, एकदम लास्टच्या लेवल एंट्री केली तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे बघा 60 पिपचा. तर अशा प्रकारे तुम्ही एंट्री करू शकता. सिल्वर झोनला पण एंट्री करू शकता. इथं तुमचा एसएल येणार आहे 60 पिपचा. बाकी ह्या 3 एंट्री मी तुम्हाला सांगून दिलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही डाऊन साईडचा एखादा मोमेंटम बघून पण तुम्ही सेलिंग साईडचा रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकता. तो कसा करायचा बघा, आता इथं आलो मी या साईडला. आता आपल्याला फक्त काय पाहिजे, 3 कॅन्डल्स पाहिजे. तर 3 कॅन्डल्स बघायचे आपल्याला. इथून बघा 1 2 3 4 5 कॅन्डल्स बनलेत. आपण काय करूया, मोमेंटम चेक करूया. आता इथून जो मोमेंटम आलाय, हा हाय मारून इथपर्यंत जो मोमेंटम आला तो आपल्याला काय करायचा आहे, चेक करायचा आहे. तर सिम्पली इथून हायपासून लोपर्यंत मी ड्रॉ केलं बघा, 130 पिपचा मोमेंटम आलेला आहे. तर आता काय करायचं, सिम्पली इंडिकेटरमध्ये जायचं. इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर हाय बघायचा 8 वाजून 50 मिनिटाचा. आजची तारीख बघा 25 आहे. इथं काय करायचं, 8 वाजून 50 मिनिटांनी आपला स्विंग काय झालाय, स्टार्ट झालाय. त्यानंतर तो एंड किती झाला बघा, 9 वाजून 5 मिनिटांनी. तर इथं काय करायचं, 9:05 टाकायचं आणि मोमेंटम कुठला आहे बघा, वरून मार्केट खालच्या साईडला आले म्हणजे डाऊन साईडला आले मार्केट. तिथं काय करायचं, डाऊन सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथं बघा काय करायचं, आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, इथं आलो मी, सांगितल्याप्रमाणे तुम्ही सिल्वर झोनला एंट्री करू शकता. सिल्वर झोनला फक्त 60 पिपचा असेल, रिस्की झोन बनतो. बाकी तुम्ही इथं जर आला तर इथं रेक्टँगल ड्रॉ करायचा, गोल्डन ह्याला, गोल्डन झोनला असा रेक्टँगल ड्रॉ करायचा आणि ड्रॉ केल्यानंतर बघा, आता जर तुम्ही फर्स्ट लेवलला जर एंट्री घेतली तर तुमचा स्टॉप लॉस किती असणार आहे, 80 पिपचा असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर मिडल लेवलला एंट्री केली तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे बघा 70 पिपचा आणि जर तुम्ही वरच्या साईडला एंट्री केली तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे बघा 60 पिपचा, ठीक आहे. बघा इथून तुम्हाला मोमेंटम बघायला मिळतोय किती पिपचा आला. आता जर आपण 60 पिपचा स्टॉप लॉस पकडला तर बघा इथपर्यंत मोमेंटम आपला 160 पिप्स आलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करू शकता. गोल्डमध्ये फक्त काय करायचं आहे, 50 पिपचा स्विंग आपल्याला बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, मिनिमम 3 कॅन्डल बनल्या पाहिजेत. हा फक्त आपल्याला चेक करायचा आहे. मिनिमम 3 कॅन्डल्स बनल्या पाहिजेत त्या मोमेंटमच्या. म्हणजे आता मार्केटने इथून इथून इथपर्यंतचा मोमेंटम दिलाय तर तो 50 पिपचा मोमेंटम पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये काय पाहिजे, 3 कॅन्डल्स बनल्या पाहिजेत. मग त्या रेड असो किंवा ग्रीन असो. आणि जर खालचा मोमेंटम असेल, इथून खाली येते मार्केट, तर इथं पण सेम मिनिमम 50 पिपचा मोमेंटम पाहिजे आणि मिनिमम 3 कॅन्डल्स बनल्या पाहिजेत. मग त्या रेड असो किंवा ग्रीन असो, ठीक आहे. तिथून आपल्याला जिथून आपला मोमेंटम स्टार्ट झालाय आणि जिथे एंड झालाय त्याचं फक्त टायमिंग आपल्याला टाकायची, तारीख सिलेक्ट करायची, मोमेंटम डाऊनचा आहे का अपचा आहे एवढंच फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला रिव्हर्सल झोन जो आहे तो निघून येतो तुमच्यासमोर, ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करू शकता एपेक्स हंटर ऑरम इंडिकेटर सोबत.